वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संकेत रावेकर, प्राथमिक आरोग्य अधिकारी तळेगाव श्यामजी पंत यांना मध्यरात्री 12 वाजताच्या दरम्यान मारहाण झाली। रुग्णाच्या नातेवाईकांकडून त्यांना मारहाण झाली। त्या अनुषंगाने मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींविरुद्ध कठोर कारवाई व्हावी याकरिता आम्ही जिल्हाधिकारी वानमती सी यांना निवेदन दिले आहे। यावेळी मोठ्या संख्येने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आम्ही महाराष्ट्र गॅझेट मेडिकल ऑफिसर असोसिएशन यांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटायसाठी आलो। जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही जे निवेदन दिलं त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की आमचे एक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संकेत रावेकर, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव श्यामजी पंत यांना आज रात्रीचे 12 वाजता जी त्यांना मारहाण झाली रुग्णांकडून आणि रुग्णांच्या नातेवाईकाकडून, तर त्या अनुषंगाने सर्व आरोपीवरती कठोर कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही या जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलं आहे। रुग्ण हा ते बाजूचं जे चिस्तूर नावाचं गाव आहे तिथला होता, तर त्या चिस्तूरवरून त्यांना फोन आला की इथे ॲम्ब्युलन्स पाहिजे आणि ॲम्ब्युलन्सनी पेशंटला पाठवायचं आहे। मग आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या गावामध्ये ॲम्ब्युलन्स पाठवली आणि त्या ॲम्ब्युलन्सने त्यांना ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आर्वी इथे पोहोचून दिल्यानंतर मग तिथून त्यांनी दुसरी ॲम्ब्युलन्स केली होती आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करताना त्या रुग्णाचा मृत्यू झाला। तर या बाबीमध्ये आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा कुठलाही दोष नाही, पण दोष नसताना त्यांना विनाकारण त्यांना तुमच्यामुळे उशीर झाला आणि तुमच्यामुळे मृत्यू झाला अशी त्यांच्यावरती आरोप करून त्यांना मारहाण केली। तर ही बाब चुकीची आहे आणि ह्या मारहाण करणाऱ्या आरोपीवरती कठोर कार्यवाही व्हावी अशी आमची मागणी आहे।